हे गाईज, आज आपण बनवूया चीज रोल। याकरता आपल्याला उभे चिरलेले मिरची, अद्रक लसूण चॉप केलेले, उभा चिरलेला कांदा व 2 मॅगी पॅकेट लागणार आहे। तसेच लांब लांब चिरून घेतलेली पत्ताकोबी व बारीक चॉप केलेले पनीर। चला तर बघू याला कसे फोडणी घालायचे। कढईत थोडे तेल टाकून मी त्यामध्ये अद्रक लसूण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेतले। त्यानंतर कांदे, मिरची थोडे शिजले की याचा कलर चेंज होत असतो। यानंतर आपल्याला पत्ताकोबी व पनीर टाकून घ्यायचे आहे। आपल्याकडे जर गाजर, शिमला मिर्च असेल तर आपण ते पण यामध्ये टाकू शकतो। तसेच आपण याच्यामध्ये कॉर्न पण टाकू शकतो। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे व हे संपूर्ण साहित्य अद्रक कच्चे होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। 2 पॅकेट मॅगी मसाला टाकून घेतला आहे। आता भाजी शिजतपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे। त्याकरता थोडे मीठ टाकून मी हे पोळ्याचे पीठ मळून घेत आहे। हे पीठ मळल्यानंतर आपल्याला 15 मिनिटं असेच ठेवायचे आहे। दुसरीकडे आपले साहित्य आता अद्रक कच्चे झाले आहे। गॅस बंद करून याला थंड होऊ द्यायचे आहे। आता दुसरीकडे मळलेल्या पिठाच्या मी पोळ्या टाकून घेतलेल्या आहे। आपल्याला याकरता आता सॉस तयार करून घ्यायचा आहे। त्याकरता शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि मेयोज हे तिन्ही वस्तू एकत्र मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपला सॉस तयार होणार आहे। तिन्ही सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स केल्यानंतर आपण तयार केलेल्या पोळ्याला हा सॉस हलकासा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपला सॉस लावून झाल्यानंतर यामध्ये अद्रक कच्ची तयार केलेली आपल्याला स्टफिंग यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर चीज यामध्ये टाकायची आहे। चीज तुम्हाला जेवढे आवडत असेल तुम्ही त्याच्या हिशोबाने टाकू शकता। आता आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे। रोल तयार झाल्यानंतर याला बंद करण्याकरता मी पीठ भिजवलेले लिक्विड लावून पॅक केला आहे। त्यानंतर आपल्याला हा ताव्यावर ठेवायचा आहे। ताव्यावर ठेवल्यानंतर याला बटर किंवा तेलाने शेकून घ्यायचे। अशा प्रकारे आपले चीज रोल तयार होतात। अशा प्रकारे आपले चीज रोल तयार होत असतात। याकरता तुम्ही रात्रीच्या शिळ्या पोळ्यासुद्धा वापरू शकता। मुलांच्या डब्यावर पण मुलं फार आवडीने खात असतात। तुम्ही पण एकदा बनवून बघा अशा प्रकारचे चीज रोल।